नमस्कार मंडळी. तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये म्हटलं झटपट तयार होणारी डाळ खिचडी बनवावी. त्यासाठी काय केलं, अगोदर कुकरमध्ये डाळ आणि भात एकत्र शिजवून घेतला. तो थंड होईपर्यंत कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, कांदा टाकून छानपैकी फ्राय केला. मग त्यामध्ये टाकली आलं लसणाची पेस्ट, ती पण छान फ्राय करून घेतली. आणि मग त्यामध्ये टाकलं थोडीशी हळद आणि लाल तिखट. कुणाला तिखट आवडतं तर मला तिखट आवडतं, जरासं छान लागते. आणि मग परत त्यामध्ये घातला टॅमॅटो आणि मग हे सगळं छानपैकी फ्राय होऊन दिलं. तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तर बघा, इथे आपली डाळ खिचडी म्हणजे भात आणि डाळ जो शिजून घेते तो थंड झालेला आहे. तर आता आपण जे फ्राय केलेला कांदा, टॅमॅटो वगैरे त्यामध्ये घालूया. आणि बघा, मस्त दिसायला तर छान दिसते आहे आणि चवीला पण आणि झटपट तयार होते. रात्रीचा कधी कंटाळा आला तर मस्त आपली पटकन तयार होणारी. आणि मग आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं. मला थोडी पातळच आवडते. तर आता याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ आणि परत 5-10 मिनटं हिला छानपैकी उकळून द्यावी, म्हणजे चांगले एकजीव होते. आणि याच्याबरोबर घालणार आहोत मी मस्तपैकी पापड तळून घ्यायचे आणि लोणचं. तर मस्त वाटतं खायला. तर बघा, हे पापड तळून घेणार मी आता. आणि मग आपली डाळ खिचडी तयार झाली आहे. बघा, लोणचं, पापड आणि डाळ खिचडी. थँक्यू.